तहसील ऑफिस से ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है। नमस्कार, मी प्रणया आणि आपण पाहत आहात HPN मराठी न्यूज। सध्या राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एका फोन कॉलची जोरदार चर्चा आहे। हा फोन कॉल आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील DYSP अंजना कृष्णा यांच्यातला। या फोन कॉलने केवळ प्रशासकीय कार्यपद्धतीवरच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील संबंधांवरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। आज आपण याच प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। या सगळ्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात झाली। या भागात पावसाने रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती। रस्ते दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्या गावाजवळील तलावातून मुरुम बारीक खडी काढायला सुरुवात केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे काम कायदेशीर होतं आणि त्यांना त्यासाठी आवश्यक परवानगी होती। पण याच वेळी तिथं पोहोचल्या DYSP अंजना कृष्णा। त्यांनी हे काम बेकायदेशीर असल्याचं सांगत ते तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले। यामुळे ग्रामस्थ आणि DYSP यांच्यात जोरदार वाद सुरू झाला। गावातील लोकांचं म्हणणं होतं की पावसाने रस्ते खराब झालेले आहेत आणि जनतेच्या सोयीसाठी हे काम सुरू आहे, पण DYSP आपल्या भूमिकेवरती ठाम होत्या। वाद इतका वाढला की स्थानिक राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला। त्यांनी अजित पवारांना पूर्ण परिस्थिती सांगितली। यानंतर अजित पवारांनी तात्काळ DYSP अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओमध्ये अजित पवारांनी DYSPंना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय आणि मी तुम्हाला हे काम थांबवण्याचे निर्देश देतोय। तसंच त्यांनी DYSPंना तहसीलदारांना सांगायला सांगितलं की मी फोन केला होता आणि काम थांबवा। यावर DYSP अंजना कृष्णा यांनी अत्यंत शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं। त्यांनी म्हटलं, तुम्ही माझ्या वैयक्तिक नंबरवरती फोन करा, कारण मला खात्री नाहीये की तुम्ही अजित पवारच आहात। त्यांनी हेही सांगितलं की त्या हे संभाषण रेकॉर्ड करतायत। या व्हिडिओ कॉलमध्ये DYSP अंजना कृष्णा यांनी अजित पवारांसमोर आपल्या विभागाला मिळालेल्या तक्रारीचा संदर्भ दिला आणि त्या तक्रारीनुसारच कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं। या घटनेनंतर DYSP अंजना कृष्णा यांचं नाव देशभरात चर्चेत आलं। त्या मूळच्या केरळच्या आहेत आणि 2012-13च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत। त्यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की त्या एक अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। यापूर्वीही त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्या चर्चेत आलेल्या आहेत। उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये एका जुगार अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली होती आणि सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात DJ लावणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती। त्यामुळे त्यांची कर्तव्यनिष्ठा सर्वांनाच माहिती आहे। आता या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। काही शेतकरी संघटनांनी अजित पवारांवर अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यांनी हेही सांगितलं की एका कायदेशीर कारवाईला थांबवण्यासाठी अजित पवारांनी हस्तक्षेप केलाय। त्यांनी कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। हे होतं संपूर्ण प्रकरण, ज्यात एका बाजूला जनतेची मागणी ऐकणारा लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला कायद्याला धरून काम करणारी कर्तव्यदक्ष अधिकारी आहे। या घटनेनं
एकच प्रश्न निर्माण केला की योग्य काय आणि कायद्याला धरून काय.